आजवर अनेक राज्यकर्ते आलेले आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा समोर येत आहे। बुलेटिनची सुरुवात करूयात। आताची मोठी बातमी बघूयात। राज ठाकरे हे सध्या मातोश्रीवरती पोहोचलेत। ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एकीकडे मनोमिलनाची चर्चा होतीये, युतीची चर्चा होतीये आणि यानंतर राज ठाकरे हे दुसऱ्या वेळेला मातोश्रीवरती आले आहेत। तर साधारणपणे गेल्या काही दिवसांमधली ही जर भेटीगाठींची दृश्य आपण पाहिली, अनुभवली तर ही 5वी भेट आहे। आज संजय राऊत यांच्या नातवाचं बारसं होतं आणि या निमित्ताने खरं तर या एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब, यासोबतच राज ठाकरे त्यांचं संपूर्ण कुटुंब हे सगळे एकत्र आलेले बघायला मिळाले होते वांद्र्यामधल्या MCA क्लबमध्ये। आणि त्यानंतर आता मातोश्रीवरती हे सगळे दाखल झालेले दिसत आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे आहेत आपल्यासोबत। प्रशांत, यामिनी राज ठाकरे या ठिकाणी मातोश्रीवर दाखल झालेल्या सुमारे अर्धा तास उलटलेला आहे। कारण या अगोदर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या ज्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी होते, तिथे देखील साधारणतः त्यांच्यामध्ये अर्धा पाऊण तास चर्चा झाली आणि त्यानंतर राज ठाकरे हे खरं तर त्यांच्या कुटुंबासोबत पुढे निघालेले होते आणि त्यांच्या पत्नी असतील त्या दुसऱ्या कारने ज्या आहेत त्या त्यांच्या घराकडे रवाना झाल्या। तर राज ठाकरे हे एका कारमधून थेट त्यांनी मातोश्री गाठलेली आहे। राज ठाकरे यांना सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे MCAच्या क्लबच्या बाहेर आलेले होते। त्या ठिकाणी संजय राऊत असतील, मिलिंद नार्वेकर असतील आणि स्वतः उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी होतं। त्यांनी राज ठाकरे यांच्याशी हस्तांदोलन केलं, त्यांना नमस्कार केला आणि राज ठाकरे तिथून निघाले। मात्र राज ठाकरे तिथून निघाले आणि थेट पोहोचले ते मातोश्रीवर आणि त्यामुळे आता खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या युती संदर्भात संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जे आहे त्या या दोन भावांच्या युतीकडे आहे। आणि अशात सुमारे 1 ते 1.5 तास संजय राऊत यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या भेटीगाठी, त्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी केलेलं हस्तांदोलन, त्यांच्यात जी सकारात्मकता दिसत होती चेहऱ्यावर, दोघांच्या चर्चा, हस्तांदोलन हे सगळं होत असताना अचानक राज ठाकरे जे आहेत ते आता मातोश्रीवर दाखल झाल्यामुळे एक मोठी चर्चा जी आहे ती आपल्याला आता संपूर्ण या राजकीय वर्तुळात रंगताना आपल्याला पाहायला मिळेल। साधारणतः मातोश्रीवर आता अर्धा तास उलटलेला आहे। राज ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब मातोश्रीवर आलेलं होतं। त्यामुळे आता त्यांच्यात काही राजकीय चर्चा होते का हे पाहणं देखील गरजेचं आहे। एकूणच या अगोदर राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आलेले होते आणि गेल्या काही दिवसात बघितलं तर 5 वेळा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली होती। आणि अशात आता मातोश्रीमध्ये नेमके काय चर्चा यांच्यामध्ये होते आणि काय नवीन घोषणा या सगळ्या संदर्भात होते का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। प्रशांत, धन्यवाद माहितीसाठी। याच संदर्भात अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आहेत आपल्यासोबत। वेदांत, आता गेल्या काही दिवसातली ही दुसरी भेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची होतीये मातोश्रीवरची। यामिनी, याआधी आपण बघितलं शिवतीर्थावर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना भेटायला गेले होते आणि तेव्हाच खरं तर एक युतीची जी प्राथमिक चर्चा आहे ती या दोन भावांमध्ये झाल्याचं कळतंय। त्यानंतर सुद्धा काही नेत्यांमध्ये पुढे युती संदर्भात कसं जायचं या संदर्भात चर्चा सुरू असल्याचं कळतंय आणि यामध्ये आज पुन्हा एकदा राज ठाकरे मातोश्रीवर जातात। खरं तर कौटुंबिक कार्यक्रमात आपण दोन भाऊ एकत्र पाहायला मिळाले, मात्र कौटुंबिक कार्यक्रमाव्यतिरिक्त सुद्धा भेटी होत आहेत। म्हणजे एक शिवतीर्थावरची आपण भेट बघितली आणि त्यानंतर आता राज ठाकरे मातोश्रीवर संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशानंतर इथे येणं, त्यामुळे युतीची चर्चा पुढे जाते। कारण जागा वाटप असेल किंवा कोणत्या महापालिका या सोबत म्हणजे मनसे आणि शिवसेना युतीत लढणार, या सगळ्यावर एक प्रायमरी लेवलला चर्चा या दोन भावांमध्ये होतीये आणि त्यामुळे जागा वाटपावर जर पुढे जायचं तर काही नेत्यांना सुद्धा जबाबदारी दिली जाऊ शकते। मी पुन्हा एकदा येते काही क्षणात तुमच्याकडे। आपल्यासोबत रविकिरण देशमुख सर आहेत, राजकीय विश्लेषक। देशमुख सर, आपण बघतोय गेल्या काही दिवसांमधल्या या भेटीगाठी वाढतायत, दुसरीकडे चाचपणी केली जाते युतीच्या संदर्भातली। राज ठाकरे यांच्या मनसेकडून एक टीम सुद्धा तयार करण्यात येते आहे की कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये आपली ताकद जास्त आहे, कुठल्या मतदारसंघांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे, अशा पद्धतीच्या चाचपण्या होत असताना या भेटीगाठी वाढलेल्या आहेत। कसं बघायचं याकडे? वैयक्तिक संबंधांमध्ये कटुता फार राहणार नाही याची दक्षता दोघे भाऊ घेत आहेत। मला वाटतं की त्यांच्यामध्ये जो इतकी वर्ष दुरावा राहिला, एकमेकांविषयी परस्परांची भावना पण वेगवेगळ्या त्यांच्या बोलण्यातून दिसत होती की तो कटुता खूप होती, ती त्यांनी कमी केली आहे। वैयक्तिक संबंध वाढवलेत,
स्नेह वाढवलाय आणि मला वाटतं ही त्यांच्यासाठी एक सुरुवात आहे. याआधी दोघांमध्ये दुरावा होता, कटुता होती, तेव्हा त्यांचे पक्ष एकमेकांच्या विरोधात होते, त्यांचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात होते, प्रचंड टीका टिप्पणी व्हायची आणि कटुता प्रचंड होती, बोलण्यात नाही ते दिसायचं. तर मला वाटतं की ही एक सुरुवात आहे आणि याचा एक योग्य असा संदेश त्यांच्या दोघांच्या केडरकडे जातोय की दोघं भाऊ एकत्र येत आहेत, दोघांमधला स्नेह वाढतोय. याचा अर्थ आता यापुढची म्हणजे त्याला दुश्मनी हा शब्दही म्हणायला हरकत नाही की ही दुश्मनी जी राजकीय दुश्मनी आहे, वैयक्तिक कटुता आहे, ती कमी झाली आहे. हा त्यांच्या केडरसाठी एक मेसेज आहे. आता अर्थात आजच्या या भेटीकडे राजकीय म्हणूनच बघावं का हा एक दुसरा प्रश्न आहे, कारण ही ठरवून दिसत नाही आहे. त्या MIG मध्ये ते दोघंही एका कार्यक्रमासाठी आले, कौटुंबिक कार्यक्रमासाठी संजय राऊतांच्या. त्यावेळी तिथे भेट झाल्यानंतर इतक्या जवळ आला तर घरीच आला असं काहीतरी तो एक संवाद झाला असेल आणि त्यानंतर हे दोघे गेलेले आहेत. राजकीय भेट असती तर दोघांच्या सोबत दोन्ही पक्षाचे काही नेते उपस्थित राहिले असते आणि ती औपचारिकता म्हणून एक भेट असली असती. पण आत्ताची भेट ही कौटुंबिक दिसतीये, दोन भावांमधला हा संवाद दिसतोय. पण या दोन भावांच्या संवादामधून सुद्धा एक तो जो संदेश जायचा आहे कार्यकर्त्यांना, मनसैनिकांना किंवा शिवसैनिकांना, तो मिळायचा तो मिळतोच. हा याचा अर्थ. बरं देशमुख सर, आणखी आपण या सगळ्याची जर पार्श्वभूमी बघितली तर गेल्या 1-2 दिवसामधले जर आपण आरोप प्रत्यारोप बघितले, म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे रामदास कदम असतील आणि मग ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब उत्तर देत असतील, तर अनिल परब असं काल म्हणाले होते की आता मनसे आणि शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आम्ही एकत्र येतोय म्हणून हे सगळं घडवलं जातं आहे. मग त्यांच्या आरोपात म्हणजे एकदम तथ्य नाही असंही म्हणता येत नाही, कारण शिवसेनेचे काही लोक आज एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेले आहेत आणि ती प्रति शिवसेना म्हणजे ओरिजिनल शिवसेना आमचीच आहे असं म्हणतात. कारण त्यांचं म्हणणं आहे की धनुष्यबाण आमच्याकडे आहे म्हणजे खरी शिवसेना आमचीच आहे, दुसरी शिवसेना ही शिवसेना नाहीच आहे, तो वेगळा पक्ष आहे, असं विधान सुद्धा काही लोक करतायत. तर अशा वेळेला जेव्हा दोन बंधू म्हणजे ते ठाकरे एकत्र येणं हा त्यांच्या पक्षासाठी काहीसा हा चिंतेचा विषय असू शकतो आणि दोन ठाकरे एकत्र आले तर साहजिकच मुंबई आणि ठाणे वगैरे परिसरामध्ये एक वेगळा परिणाम दिसतोच ठाकरे एकत्र येण्यामुळे. तर भविष्यातला हा आपल्या समोरचा एक मोठा धोका आहे हे लक्षात घेऊन कदाचित ही विधानं होत आहेत. त्याला एक प्रत्युत्तर म्हणून अनिल परबांनी हे विधान केलेलं दिसतंय आणि राजकीय संघर्ष भविष्यामध्ये कदाचित आता शिंदे विरुद्ध ठाकरे, कारण शिंदे परवा दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये म्हणालेच आहेत की बघू एकत्र येत आहेत केव्हा बोलेन म्हणून, अशा काहीच विधान त्यांनी केलेलंच आहे. तर ही त्याची एक सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं, आणखी एक याला जोडून असा एक प्रश्न आहे की संजय राऊत आपल्याला माहितीये की दररोज ठाकरेंच्या बाजूने आपली खिंड लढवत असतात आणि अगदी गेल्या आठवड्यातलं संजय राऊतांचं मुंबईच्या महापौराच्या संदर्भातलं विधान होतं आणि त्याला मनसेच्या नेत्यांनी प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं होतं. अशा वेळेला संजय राऊत यांच्याच कौटुंबिक कार्यक्रमामध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येतात, हा एक वेगळा मेसेजही असू शकतो. अगदी कारण संजय राऊत जरी शिवसेनेच्या वतीनं बोलणारे जास्तीत जास्त बोलणारे नेते असले तरी राज ठाकरे यांच्याशी त्यांचा व्यक्तिगत पूर्वी फार संबंध आलेला आहे आणि त्यांनी तात्काळ त्यांच्या भूमिकेमध्ये बदल करून त्यांची काही विधानं जर काढली राज ठाकरेंच्या बाबतची किंवा दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबतची तर ती अतिशय सावध होती. त्यांनी कधीही उतावीळपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेषतः या विषयामधलं त्यांचं जे मोजकं बोलणं आहे ते लक्षात येण्यासारखं आहे आणि जेव्हा इतर नेते ठाकरेंकडनं काय आदेश येतो म्हणून वाट बघतात त्यावेळी संजय राऊत अतिशय विश्वासानं म्हणजे आत्मविश्वासानं बोलतात. याचा अर्थ दोन्ही पक्षांमधला एक संवादाचा एक त्यांचा काहीतरी हा एक दिसतो मध्यम मार्ग की संजय राऊत आपल्या वतीनं बोलतील किंवा त्यांना त्या पक्षाची अधिकृत भूमिका मांडतील, हा याचा एक अर्थ आहे. आणि ते जेव्हा कुठलेही विधान करतात त्या विधानाला कदाचित दोघा भावांच्या कडूनची एक कदाचित संमती असू शकते, कारण संजय राऊतांचं विधान गांभीर्याने घेतलं जाऊ शकतं दोघांच्या युतीबाबतचं. त्यामुळं ते जे बोलले तर त्याचा काही प्रतिक्रिया आली नाही मनसेकडनं टोकाची, की लक्षात घ्यायचं की काहीतरी त्यांच्यामध्ये हा संवाद पूर्वी पण झालेला असेल. अगदी खूप खूप धन्यवाद देशमुख सर, तुम्ही विश्लेषण केलं यासाठी. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे आहेत मातोश्रीच्या बाहेर. आपण बघतोय प्रशांत की गेल्या साधारणपणे अर्ध्या तासापासून ही भेट होते आहे, त्याचं विश्लेषण देखील आता आपण ऐकलंय. काय आताची अधिकची माहिती मिळू शकते तुमच्याकडून? खरं तर राज ठाकरे मातोश्रीवर येणं ही एक मोठी घटना यासाठी आहे की या अगोदर राज ठाकरे हे
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला या ठिकाणी आलेले होते आणि एकूणच जी चर्चा मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीची होती. वारंवार संजय राऊत यांनाच प्रश्न विचारले जायचे की अधिकृत युतीची घोषणा कधी होणार, राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्रित येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार का. आणि अशा पार्श्वभूमीवर ज्यावेळेस संजय राऊतांच्याच कुटुंबाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि तिथे हे दोघे भाऊ एकत्र आले. साधारणतः त्यांच्या ज्या कार्यक्रमस्थळी 1 ते 1.5 तास राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र होते, व्यासपीठावर ते एकत्र होते. त्यानंतर ते कार्यक्रमस्थळी देखील एकत्र थांबले. आदित्य ठाकरे त्यांच्याबरोबर होते, त्यांच्या पत्नी, त्यांच्या उद्धव ठाकरे यांच्या पत्नी, राज ठाकरे यांच्या पत्नी त्यांच्यासोबत होत्या आणि त्याच वेळेस बाहेर देखील आल्यानंतर ते अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांना हस्तांदोलन करताना पाहायला मिळाले. आणि ज्यावेळेस कुटुंबासोबत ते बाहेर निघाले मात्र राज ठाकरे अचानक एका कारमधून त्यांच्या कुटुंबाला पुढे पाठवून स्वतः मात्र मातोश्रीवर आलेले आहेत. अशा वेळेस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संजय राऊत यांच्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होता तिथे काही चर्चा झालेली होती का आणि त्या चर्चा पुढे काही करण्यासाठी मातोश्री हे योग्य ठिकाण आहे का आणि म्हणून त्या ठिकाणी चर्चा होणार आहे का, या सगळे जे आहेत आता तर्क लावले जात आहेत. एकूणच युतीच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत. सातत्याने शिवसेनेच्या वतीने रामदास कदम जे आहेत ते वारंवार वेगवेगळे आरोप थेट ठाकरे कुटुंबावर करत आहेत आणि अशा स्थितीमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन या संदर्भात काही चर्चा करतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. काही वेळात या सगळ्याचा खुलासा होईल की प्रशांत, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहे. सुधीरजी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा ही भेट होतीये, अर्थातच राजकीय अर्थ सुद्धा निघतायत. तुम्ही कसं बघता याकडे? नाही, राजकीय अर्थ हे खरं तर बातम्यांच्या स्वरूपामध्ये जेव्हा जेव्हा त्यांच्या भेटी होतात तेव्हा तेव्हा काढण्याचा प्रयत्न केला जातो. आमच्या तर नेहमीच भारतीय जनता पार्टी म्हणून सदिच्छा आहे की दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि फक्त दोन्ही भावांनी एकत्र यावं असंच नाही. आम्हाला तर व्यक्तिगत रीतीने वाटतं की महाविकास आघाडी जी आहे त्यांनी एकत्र निवडणूक लढवावी आणि एकदा जनतेला निर्णय करू द्यावा की महाराष्ट्रामध्ये कोणी चांगलं काम केलं, कोणी उत्तम काम केलं, कोणी जनहिताचं काम केलं, कोणी जनतेची सेवा करण्यामध्ये उत्तम काम करू शकते. एकदा त्याचा विश्वास व्यक्त व्हावा. इंडिया अलायन्सने लोकसभेत असा प्रयोग केला, 36 पेक्षा जास्त पक्ष एकत्र आले. पण तुम्ही त्याचा परिणाम बघितला की काँग्रेसने मागच्या 15 वर्षात जेवढ्या जागा जिंकल्या त्यापेक्षा जास्त जागा या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. एकत्र येणे आल्याने काही भारतीय जनता पार्टी सत्तेपासून वंचित राहू शकत नाही. हा, भारतीय जनता पार्टी जर आपल्या कृतीमध्ये, आचरणामध्ये, निर्णयामध्ये, जनतेची सेवा करण्यामध्ये कमी पडेल तर जनता आम्हाला माफ करणार नाही. आज शिवसेना, उभाठा आणि मनसे यांनी जनतेचे प्रश्न हाती घेऊन एकत्रित बैठका घेतल्या तर कदाचित जनता समर्थनही करू शकेल. पण ते एकत्रित येतात हे फक्त आम्हाला मुंबई जिंकायची आहे. आता मुंबई जिंकायची आहे म्हणून एकत्र येत असतील. मुंबईचे प्रश्न आहे, महाराष्ट्राचे प्रश्न आहे. आज पाण्याने शेतकऱ्यांचं स्वप्न वाहून गेलं, त्या स्वप्नाला आज आपल्याला मदतीचा आधार देण्याची गरज आहे. माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये पूर्ण शक्तीने मदत करण्याचा संकल्प देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथराव शिंदेंनी केलाय, साऱ्या मंत्रिमंडळाने केलाय. अशा प्रसंगात उत्तम सूचना असतील, व्यावहारिक सूचना असतील, राजकारण न करता या सर्व माझ्या कष्ट करणाऱ्या अन्नदाता सुखी भव या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही सर्व एकत्र आहोत, अशा भावनेने जर आम्ही काम केलं तर कदाचित एकत्र न येता सुद्धा प्रत्येक पक्षाला जागा जिंकतात. ठीक आहे, ठीक आहे. अगदी तुमची भूमिका लक्षात येते. तुम्ही सोबतच राहा सुधीरजी. आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर सुद्धा आहेत. किशोरीताई, ही दृश्य आपण बघतोय. राज ठाकरे हे मातोश्रीवरती होते, त्यांची साधारणपणे अर्धा पाऊण तास भेट झालेली आहे आणि यानंतर ते सध्या आता निघालेले दिसतायत. कसं बघताय तुम्ही? गेल्या काही दिवसातली ही 5वी भेट आहे याकडे. मुळामध्ये काय बघायचं काय, ज्या मराठी मुद्द्यावर ज्या कारण नसताना काही गोष्टी लादण्याचे प्रयत्न झाल्यानंतर त्याला पूर्ण महाराष्ट्राने, मुंबईने जो विरोध केला आणि त्या विरोधाला मराठी म्हणून एकत्र येणं ही काळाची गरज ठरते असं बघून दोन भाऊ, दोन पक्षप्रमुख एकत्र जर येत आहेत तर आनंद आहे. मुंबईकरांना म्हणा, महाराष्ट्राला तो आनंद आहे.
किशोरीताई, आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार सुद्धा आहे. सुधीरजींचं असं म्हणणं होतं की केवळ मनसे आणि ठाकरेंची शिवसेना नाही तर सगळी महाविकास आघाडी एकत्र येऊ दे, ती निवडणुका लढू दे, म्हणजे लोकांना कळेल, असं त्यांचं म्हणणं आहे. हा, त्यांचं म्हणणं ते मांडतायत, पण हे तिन्ही महाविकास आघाडी म्हणा किंवा राजसाहेब म्हणा ठरवतायत ना. त्यामुळे किती झालं तरी भारतीय जनता पार्टीच्या आम्ही त्यांच्याकडनं काही सल्ले मागत नाहीत, ते सल्ले देत नाहीयेत. त्यामुळे ओके. पण फक्त मुंबईचा मुद्दा आणि मुंबई जिंकायची आहे म्हणून मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येते. मुंबई का, महाराष्ट्र काय सगळ्यांसाठी सोडलाय का? पूर्ण महाराष्ट्र बोलतोय आम्ही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंद आहे. मुंबई तर आहेच, पण महाराष्ट्रामध्ये पण आनंद आहे. अगदी. आपण पुन्हा एकदा सुधीरजींकडून याविषयी उत्तर घेऊया. तर सुधीरजी, किशोरीताई म्हणतात की केवळ मुंबई कशाला, तुम्ही जसं म्हणत होतात की फक्त मुंबई पुरतच मनसे आणि शिवसेना एकत्र येते, तर ते म्हणतात की अख्खा महाराष्ट्रच व्यापू आम्ही. नाही, मी तर शुभकामना दिल्या. मी ते एकत्र येण्याचा आग्रह करतोय. उशीर होऊ नये. दीपावलीच्या अगोदर दीपावली मिलन व्हावं. 2 सख्खे सुगत भाऊ आहे, 2 सख्खे मावस भाऊ आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा स्पर्श झालेले 2 कार्यकर्ते नेते आहे. त्यामुळे प्रश्नच नाही आमचा विरोध असण्याचा. आमची तर शुभकामना आहे. फक्त आमच्या मर्यादा आहे. आम्ही बैठक थोडी आयोजित करू शकतो. त्यांनी एकत्र यावं, उत्तम काम करावं. भारतीय जनता पार्टी विजय किंवा पराभव यासाठी लढत नाही. विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. आपलं तत्व, आपला विचार, एकात्म मानववाद, अंत्योदय, या जनतेची सेवा, नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, हा भाव घेऊन काम करणं. हा, याच्यामध्ये मला नाही वाटत की निवडणूक हे भारतीय जनता पार्टीचं कधी लक्ष आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल आम्हाला, आम्ही इतके वर्ष विरोधात